मागील भागात आपण पाहिले की देसाई मास्तरांबद्दल श्रीधरला शेवंताकडून आणखी काही माहिती हवी होती, म्हणून त्याने तिला पुढे विचारले, गाव कोणतं ग देसाई मास्तरचं? सारंगपूरचा होता तो, पलीकडल्या जिल्ह्यात आहे त्याचं गाव, असं त्यानेच सांगितलं होतं. पण त्या पलीकडे मी कधी विचारलं नाही आणि मला काही जास्त माहिती पण नाही मास्तर, शेवंताने सांगितले. मग कधी आठवण येत नाही का तुला त्याची? जायचे का आपण त्याच्या गावाला त्याला भेटायला? श्रीधरने चेष्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला. जा की तुम्हीच, मला तर आता त्याचं तोंड पण बघायची इच्छा राहिली नाही. एवढे बोलून शेवंता तावातावाने तिथून निघून गेली. देसाई गुरुजींच्या गावाचे नाव तर श्रीधरला समजले होते, पण रघु त्यांच्यासोबत त्यांच्या गावाला गेल्यानंतर त्याच्यासोबत तेथे नेमके काही विशेष घडले असावे का? मागच्या वर्षीपर्यंत सामान्य असणाऱ्या रघुला अचानक अशी भयंकर व्याधी कशामुळे झाली असावी? आणि देसाई गुरुजी सध्या कुठे आहेत? असे प्रश्न त्याला वारंवार पडत होते आणि ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर देसाई गुरुजींना भेटल्याशिवाय तर मिळणारच नव्हते. अखेर श्रीधरने एका रविवारच्या सुट्टीत प्रत्यक्ष सारंगपूरला जाऊन देसाई गुरुजींना भेटण्याचे ठरवले. पारावर बिडी फुंकणाऱ्या म्हाताऱ्यांपैकीच एक असणारे वासुनाना, त्यांच्यासोबत श्रीधरची चांगलीच मैत्री झाली होती. 60 पार केलेले वयोवृद्ध आणि अनुभवी वासुनाना वयाने श्रीधरपेक्षा कितीतरी वर्षांनी मोठे असले तरी त्यांच्या मैत्रीत वयाचा अडसर कधीच नव्हता. श्रीधरने वासुनानांकडून सारंगपूरचे नेमके ठिकाण आणि तिथपर्यंत जाण्याचा मार्ग कोणकोणत्या गावांमधून जातो याची माहिती मिळवली. जवळपास 40 किलोमीटरच्या आसपास अंतर होते ते. पण मग जायचे कसे? एसटी तर फक्त जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणीच होती, ती पण दिवसातून फक्त 1 किंवा 2 वेळेलाच. तिथून पुढे सारंगपूर जरा आडमार्गालाच असेल आणि लवकर कोणते वाहन नाही मिळाले तर आपल्याला जायला आणि परत यायला किती वेळ लागेल, असे एक ना अनेक प्रश्न त्यांना पडत होते. त्यापेक्षा कोणाची तरी सायकल मिळाली तर एका दिवसात जाऊन परत येता येईल. सरपंचाच्या गोठ्यात एक नवी आणि एक जुनी अशा 2 सायकली लावलेल्या असल्याची माहिती श्रीधरला शेवंताकडून मिळाली. श्रीधरने शनिवारी रात्रीच सरपंचाला विनंती करून उद्या रविवार आहे तर जवळच्या एका बाजाराच्या गावाला जाऊन येतो असे सांगून त्यांची जुनी सायकल ताब्यात घेऊन ठेवली आणि रविवारी भल्या पहाटे उजळण्याच्या आतच तो सारंगपूरच्या दिशेने निघाला. सकाळच्या थंडगार हवेमध्ये त्याला प्रवासाचा ताण जाणवत नव्हता. काय काय दिसत होते त्याला त्या वाटेवर. वेगवेगळी झाडे झुडपे होती, कुठे लांबपर्यंत पडीक जमीन तर कुठे हिरवीगार बहरलेली शेती आणि पिके, कुठे पाळीव प्राणी तर कुठे मोकाट जनावरे दिसत होती. पाणी भरलेले तळे आणि कालवे होते. वाटेवरील अनेक छोटी छोटी गावे, वस्त्या यामधून रस्ते काढत तो वेगाने पुढे पुढे चालला होता. जेथे रस्ता समजणार नाही तेथे थांबून तो कोणाला तरी पुढचा मार्ग विचारत होता. जास्तच कंटाळा आला तर थोडा वेळ रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाखाली विश्रांती घेऊन नंतर परत पुढे जात होता. असे करत दुपारी 12च्या आसपास तो सारंगपूरला पोहोचला. तेथे देसाई मास्तरांच्या घराविषयी चौकशी करत तो अखेर त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचलाच. हिरव्यागार शेतजमिनीला लागूनच एक छानपैकी घर होते. घरामध्ये बाहेरच्या मोठ्या खोलीतच एक तरुण विधवा स्त्री बसली होती. श्रीधरने त्यांची ओळख सांगताच तिने त्याला घरातील लाकडी खुर्ची बसायला सांगितली आणि आतल्या खोलीतील कामवालीला सरबत बनवण्यासाठी सांगून आली. तिच्या घराबाहेर 2 शेतमजूर होते. त्यांना तिने वेगवेगळ्या सूचना देऊन लगेचच शेतीमध्ये कामाला पाठवून दिले. त्या महिलेचा साधा पेहराव आणि रिकामे कपाळ पाहून अनेक शंका कुशंकाचे काहूर श्रीधरच्या मनामध्ये दाटून आले होते. सरबत घेऊन झाल्यानंतर श्रीधरने सोनगाववरून सारंगपूरला येण्याचे खरे कारण म्हणजे देसाई गुरुजींची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. मी त्यांची पत्नी आहे. मागच्या वर्षीच त्यांचा विहिरीमध्ये पडून अपघाती मृत्यू झाला, असे त्या महिलेने सांगितले. बापरे, फारच दुःखदायक आहे हे ताई, श्रीधर शोक व्यक्त करीत म्हणाला.
आणखी काही विचारायचे आहे का तुम्हाला? तिने सहजपणेच विचारले. जे काही झालं ते वाईटच झाले, पण मला फक्त एवढेच सांगा की त्यांच्यासोबत सारंगपूरला आलेल्या रघुसोबत नेमके काय घडले होते आणि त्याची अशी अवस्था कशामुळे झाली असावी असे वाटते तुम्हाला? त्यावर गुरुजींच्या पत्नीने जे सांगितले ते श्रीधरला आणखी विचारात पाडणारे होते. आता तुमच्यापासून काय लपवणार मास्तर? आमच्या ह्यांना पोराबाळांची खूप हौस होती हो. ते नेहमीच म्हणायचे, माझ्या मुलांना मी हे करील ते करेल. पण दुर्दैव म्हणजे मी त्यांची ही इच्छासुद्धा पुरी करू शकले नाही. अनेक औषधोपचार घेतले, उपास तापास नवस सायास पण करून पाहिले, पण मला काही मूलबाळ झालेच नाही. कदाचित त्यामुळेच हळूहळू आमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. छोट्या छोट्या गोष्टींवरून आमचे भांडणतंटे होऊ लागले आणि एके दिवशी रागावून ते त्यांचे घर शेती आणि गाव सोडून दूर सोनगावला जाऊन राहिले. त्यांचे मन तिकडेच रमले. फक्त अधेमध्ये सणासुदीलाच सारंगपूरला येऊन राहायचे ते. मागच्या दिवाळीत पण आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक प्रिय विद्यार्थी रघु पण आला होता, ज्याला ते स्वतःच्या मुलासारखंच समजत होते. काही दिवस आराम करून आणि नातेवाईकांकडे येणे जाणे झाल्यानंतर ते रघुसोबत शेतीचे कामकाज पाहण्यासाठी आमच्या मळ्यात जात होते. त्या दिवशी पण आम्ही तिघेजण मळ्यात कामासाठी गेलो असताना दुपारी तहान लागली म्हणून ते आणि रघु मळ्यातल्या विहिरीजवळ पाणी प्यायला गेले. त्यांना कल्पना पण नव्हती की त्यांचा काळ जवळ आलेला आहे. पाणी बाहेर काढत असताना विहिरीच्या कडेला असणाऱ्या गवतामध्ये त्यांचा पाय एका विषारी सापावर पडला आणि त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. विषारी सापाला पाहून घाबरलेले ते पाय घसरून कठडा नसलेल्या त्या खोल विहिरीमध्ये कोसळले. पोहायला जमत नसल्याने जास्त खोल पाण्याची भीती त्यांना आधीपासूनच होती. अचानक झालेल्या प्रकारामुळे रघुने मोठ्याने आरडाओरडा करत मला आणि जवळपासच्या इतर लोकांना गोळा केले, पण बाकी लोकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत त्यांचे प्राण गेले होते. ते भले कसेही असले तरी माझे पतीच होते. त्यांच्या निधनामुळे माझ्यावर तर आभाळच कोसळलं. बाकी जमलेल्या नातेवाईकांनी कशीबशी माझी समजूत काढली, पण लहानग्या रघुची समजूत काढायला ते कुणीच नव्हते. कोणाचे त्याच्याकडे लक्षही नव्हते. तो एकटाच संपूर्ण रात्रभर त्या विहिरीच्या काठावर रडत बसला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी त्याला विहिरीजवळ पाहिले आणि मग गावाच्या बाहेर नेऊन सोडून दिले. नंतर तो कसा तरी परत माघारी त्याच्या गावाला गेला. या पलीकडे जास्त काहीच मलाही सांगता येणार नाही. मला वाटते या सर्व घटनाक्रमांचा वाईट परिणाम रघुच्या मनावर झाला असेल, म्हणूनच त्याची अवस्था तुम्ही सांगितली तशी झाली असेल. देसाई गुरुजींच्या पत्नीने तिचा भूतकाळ श्रीधर पुढे मांडला. माफ करा ताई, तुम्हाला पण तुमच्या अप्रिय भूतकाळाची आठवण करून दिली. नशिबापुढे खरंच कोणाचे काही चालत नाही, पण तुम्ही हिंमतवान आहात म्हणून या बिकट परिस्थितीतून सावरलात. चला येतो मी. रात्र होण्याच्या आत मला सोनगावला पोहोचले पाहिजे. बरं ठीक आहे, परत कधी येणे झाले तर या घरी, असे बोलून तिने श्रीधरला निरोप दिला. गुरुजींच्या विधवा पत्नीचा निरोप घेऊन श्रीधर सायकलवर बसून परत माघारी निघाला. डोक्यावरचं ऊन अजून पूर्ण उतरलेलं नव्हतं. त्या उन्हाच्या तडाख्यात त्याला येताना न जाणवलेल्या रस्त्यावरचे खाचखळगे चढ उतार आता जास्त प्रमाणात जाणवायला लागले होते. त्याच्या सायकलचा वेगही मंदावला होता. रात्री उशिरा तो सोनगावात परत आला. त्या जुन्या सायकलवर केलेल्या लांबलचक प्रवासामुळे त्याचे संपूर्ण अंग ठणकत होते. भूक पण लागली होती. शेवंत संध्याकाळीच त्याचा जेवणाचा डबा बंद दरवाजाजवळ ठेवून गेली होती. हे पाहून त्याला हायसे वाटले. त्याने मनोमन शेवंताचे आभार मानले आणि त्या डब्यातील जेवण पटपट संपवून तो अंथरुणावर अंग टाकताच झोपी गेला. पुढील काही दिवस सामान्यच होते. श्रीधरचा दिनक्रम व्यवस्थित चालू होता, पण वर्गामध्ये बसलेल्या रघुला पाहिले की श्रीधरला देसाई गुरुजींची आठवण होत असे. गुरुजींच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे खरोखरच गुरुजींच्या अपघाती मृत्यूचा रघुला मानसिक धक्का बसला असावा का? पण मग त्याच्या शरीरामध्ये बदल कशामुळे झाला असावा? मानसिक धक्क्यामुळे का त्यामागे दुसरेच काही कारण असावे? पण आपण विचार करतोय ते तर नसेल ना? नाही, असे होऊ शकत नाही. श्रीधरने त्याच्या मनामध्ये डोकावणारा
तो विचार काढून टाकला. त्या दिवशी शनिवार होता. श्रीधर सकाळी लवकर उठून गावातील मारुतीच्या दर्शनासाठी मंदिरात गेला होता. गावच्या वेसीच्या जवळ बांधलेले सुंदर दगडी बांधकाम असलेले ते एक छोटेसे मंदिर होते. गाभाऱ्यातील मारुतीच्या दगडी मूर्तीला भडक शेंदूर फासलेला होता. श्रीधरच्याही आधी दर्शनासाठी येऊन गेलेल्या भक्तांनी मूर्तीवर तेल सोडलेले दिसत होते. खाली प्रसाद म्हणून ठेवलेले नारळाचे छोटे मोठे तुकडे दिसत होते. बाजूलाच एक तेलाने तुडुंब भरून वाहून चाललेला पेटता दिवा होता आणि त्याच्या शेजारी पेटणाऱ्या असंख्य अगरबत्त्या आणि सुगंधी धुपाचा धूर मंदिरात भरला होता. हे सर्व दृश्य पाहून श्रीधरला प्रसन्न वाटले. त्याने मूर्तीला मनोभावे नमस्कार करून अंगाराच्या छोट्या ढिगातून थोडासा अंगारा उचलून माथ्यावर लावला आणि थोडा वेळ निवांतपणे मन एकाग्र करून त्या शांत वातावरणात डोळे बंद करून बसला. आता त्याला एक वेगळीच अनुभूती आणि हुरूप आला होता. मनामध्ये अनेक वेगवेगळ्या कल्पना दाटून आल्या होत्या. थोड्या वेळाने वर्गामध्ये पोहोचल्यानंतर त्याला आज सर्व मुले कंटाळल्यासारखी वाटत होती. श्रीधरने त्यांचा अंदाज घेतला आणि म्हणाला, मुलांनो, अभ्यास तर आपण दररोजच करतो. चला आज आपण मारुती स्तोत्र म्हणूया. माझ्या मागे सर्वांनी म्हणा. मुले आनंदाने तयार झाली. श्रीधर त्याच्या मोठ्या आवाजात स्तोत्राची एक एक ओळ म्हणत होता आणि बाकी मुले त्याच्या मागोमाग म्हणत होती. श्रीधरचे लक्ष संपूर्ण वर्गावर होते. बाकी सगळे मुले श्रीधरच्या मागे म्हणत असली तरी रघु मात्र अगदी शांतपणे त्याच्या जागेवर बसलेला होता. स्तोत्राचा एकही शब्द तो उच्चारत नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावरून तो अस्वस्थ झाल्यासारखा वाटत होता. जणू त्याला या सर्व गोष्टींचा त्रास होत असावा. सकाळचे थंड वातावरण असतानाही घामाचा एक एक थेंब त्याच्या केसातून ओघळून गालावर आला होता. अचानक रघु त्याच्या बेंचवरून उठून उभा राहिला आणि त्याचे दप्तर हातात घेऊन पुढे श्रीधर जवळ गेला. श्रीधरने स्तोत्र म्हणायचे थांबवले. मास्तर, मला बरं वाटत नाहीये, घरी जायचंय, तो अस्वस्थपणे म्हणाला. शनिवार आहे आज रघु, अजून थोडा वेळ थांबलास तर दुपारी शाळा सुटणारच आहे की. नको, मला आत्ताच जायचंय, नाहीतरी तुम्ही आज शिकवायचं सोडून दुसरंच काहीतरी करताय. त्यामुळं घरी गेलो तरी माझा अभ्यास बुडणार नाही आणि आता नाही गेलो तर आजारी पडन मी. असे बोलून घाईने तो वर्गाच्या बाहेर पडला आणि दप्तर पाठीवर लटकवून घरी निघून गेला. रवी आणि अजा, तुम्ही दोघं त्याच्यासोबत जा आणि त्याला त्याच्या घरी सोडून या. त्याची तब्येत बिघडली वाटतं अचानक. श्रीधरने वर्गातील 2 मुलांना त्याच्यासोबत पाठवले. देसाई गुरुजी आणि रघुची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर श्रीधरच्या मनामध्ये जी शंका डोकावली होती ती प्रथमदर्शनी तरी खरी ठरताना दिसत होती. संकटनाशन मारुती स्तोत्राचा प्रभाव रघुवर पडलेला दिसत होता. आता त्याचा अंदाज पूर्ण खरा आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला सोमवारी आणखी एक प्रयोग करायचा होता. सोमवारी दुपारची जेवणाची सुट्टी संपल्यानंतर शाळा परत भरली. वर्गात श्रीधरचा तास चालू होता. शिकवत असताना श्रीधर मुद्दामहून रघुला अधूनमधून काही अवघड प्रश्न विचारत होता आणि रघुला त्याची उत्तरे देता येत नसल्याने त्याची टर उडवत होता. बराच वेळ रघु शांतपणे मान खाली घालून बसला होता. श्रीधरने रघुसोबतच आणखी काही उत्तरे देता न येणाऱ्या मुलांना उभे राहण्यास सांगितले आणि त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली. श्रीधरचा खरा रोख रघुवर होता. रघुसोबतच त्याने आता देसाई गुरुजींना पण नावे ठेवायला सुरुवात केली. तुमचा तो देसाई गुरुजी हा सगळ्यात मठ्ठ मास्तर होता. त्याच्यासोबत राहून राहूनच हा रघु पण मठ्ठ झालाय आणि तुम्ही सगळी मुले अभ्यासात मागे राहिलाय. त्याला काहीच येत नव्हतं. अशा लोकांना कोण मास्तर बनवते काय माहिती. अशा प्रकारच्या गोष्टी तो करू लागला. श्रीधरच्या टोमण्यांमुळे वर्गामध्ये इतर मुलांचा हशा वाढत चालला होता, पण रघुच्या डोळ्यात मात्र संतापाची आग भडकताना श्रीधरला जाणवत होती आणि त्याला तेच करायचं होतं. अनेक वेगवेगळी विशेषणे लावून तो देसाई गुरुजींना दूषणे देत होता आणि त्याच्या वाक्यावर वर्गातील मुले मोठमोठ्याने हसत होती. आतापर्यंत सर्वांचा अपमान निमूटपणे सहन करणाऱ्या रघुला देसाई गुरुजींचा अपमान मात्र असह्य होत होता. कुठल्याही क्षणी त्याच्या संतापाचा स्फोट होणार होता आणि झालाच. मास्तर, मोठाने ओरडत त्याने त्याचे दप्तर उचलले आणि पूर्ण ताकद लावून
जोरात श्रीधरच्या दिशेने भिरकावले. सावध असणारा श्रीधर लगेचच चपळाईने खाली वाकला. त्यामुळे ते दप्तर त्याच्या तोंडावर आपटण्याऐवजी मागे फळ्यावर जाऊन आपटले. अचानक घडलेल्या या आश्चर्यकारक प्रकारामुळे वर्गात सर्वजण चिडीचूप झाले. रवी आणि अजा हे दोघे दांडगट मुले काही विचार करून त्यांच्या जागेवरून उठले आणि वर्ग शिक्षकांवर हल्ला करणाऱ्या रघुला धडा शिकवण्यासाठी त्याच्याकडे निघाले. पण श्रीधरने त्यांना दटावून परत त्यांच्या जागेवर बसायला सांगितले. रघुला कोणीही काही बोलू नका, कोणीही जागेवरून उठायचे नाही. सगळ्यांनी आपापली मराठीचे पुस्तक काढून धड्याचे वाचन करायला घ्या, मी येतोच थोड्या वेळात, असे बोलून तो वर्गाबाहेर पडला. रघु अजूनही त्याच्या जागेवर संतापाने धुसफुसत होता. शिक्षकांच्या खोलीत जाऊन श्रीधरने तोंडावर पाणी मारून रुमालाने तोंडावरचा घाम पुसला. हे भगवंता, म्हणजे मला वाटणारी शंका खरी ठरली की काय? रघुला देसाई गुरुजींच्या आत्म्याची भूतबाधा झालेली आहे का? पण हे फक्त मला समजले. हे मी बाकीच्या लोकांना कसे पटवून देऊ? कोण माझ्यावर विश्वास ठेवेल? तो स्वतःशीच पुटपुटला. त्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर श्रीधर लवकरच वडाखालच्या पारावर पोहोचला. तेथे त्याचे वृद्ध मित्र वासुनाना अडकित्याने सुपारी कातरत बसले होते. त्यांचे समवयस्क जोडीदार अजून पारावर आले नव्हते. श्रीधर त्यांच्या जवळ जाऊन बसला. लवकरच आलास मास्तर. बिडी तर काय तू ओढत नाहीस? ही घे, सुपारी खा. वासुनानाने दिलेल्या सुपारीचे 2 खांड तोंडात टाकून श्रीधर चघळू लागला. वासुनाना हे गावातील एक अनुभवी आणि जाणकार होते. आजूबाजूच्या पंचक्रोशीचीही त्यांना खडानखडा माहिती होती. त्यामुळे श्रीधरलाही त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती. नाना, हे भूतबाधा होणे, आत्म्याने झपाटणे असे भूताटकीचे प्रकार खरे असतात का खोटे असतात हो? श्रीधरने विचारले. का र, आज असं काही विचारतोस? वासुनानाने कातरलेली सुपारी तोंडात टाकत विचारले. सांगा तर, मी असं ऐकलंय की तुम्हाला त्या विषयाची जास्त माहिती आहे म्हणून. श्रीधरला वासुनानांचे मत जाणून घ्यायचे होते. नानांनी त्यांच्या बिडीच्या बंडलमधून एक बिडी बाहेर काढली. आता ही बिडी मला रोज ओढायची सवय आहे, म्हणून मला तिचे महत्त्व आहे. पण तू आजवर कधी ओढून पाहिलीच नाहीस आणि तुला त्याची सवय बी नाही, म्हणून तुझ्यासाठी तिचे महत्त्व लाकडाच्या काडीसारखंच असणार ना. त्याचप्रमाणे भूतबाधेचं आहे. ज्याला त्याचा अनुभव येईल त्यालाच ते खरं वाटतं आणि त्याचं महत्त्व पण समजतं. पण ज्यांच्या वाटेला त्याचा अनुभव येत नाही त्यांना ते समजा खोटंच वाटतं. नानाने त्यांच्या परीने उत्तर दिले. श्रीधरने काही वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांच्याकडून काही माहिती काढून घेतली. तसेच गावामध्ये किंवा गावाच्या आजूबाजूला कोणी भूतबाधा उतरवण्यासाठी सिद्धपुरुष आहे का याचीही विचारणा केली. तुला एक सांगतो मास्तर, स्वतःला सिद्ध म्हणवणारं 10 जणांमधलं 9 जण हे एकतर खोटं बोलत असतात, नाहीतर अर्धवट विद्या शिकलेलं असतात. भल्या माणसाने त्यांच्या नादाला लागणं म्हणजे समधी बरबादीच. वासुनानांनी बोलता बोलता सुपारी संपून बिडीचा भार भरला होता. पण एक माणूस हाय आपल्याच गावातला, ज्याची खात्री मी तुला देऊ शकतो. कोण आहे तू नाना? शंभू गुरव. 10 वर्षांपूर्वी पेशीवरल्या मारुतीपासून ते गावाबाहेरच्या मर्याईपर्यंत समद्या मंदिराची व्यवस्था तोच पाहायचा. पण आता समद्या व्यापातून मोकळा झालाय तो. तरी पण सोनगाव आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत धार्मिक उत्सव आणि जत्रांमध्ये त्याचा मान असतो. मी स्वतः 2-3 वेळेला अनुभव पाहिलाय, म्हणून सांगतोय. माणसाला साप डसलेला असो नाहीतरी इंचू, एका अंगाराच्या फटक्यात नीट करतो तो. भूत, हडळी, खविसाने झपाटलेल्या बाईला आणि पुरुषाला तर त्याच्याशिवाय पर्यायच नाही बघ. वासुनानांनी बिडी ओढता ओढता शंभू गुरवची माहिती श्रीधरला दिली. पण मला कुठे भेटतील हे शंभू महाराज? श्रीधरने उत्सुकतेने विचारले. ब्रह्मचारी गडी हाय त्यो. आता त्याचा कुठला एक ठिकाण असतोय होय, कधी ह्या गावाला तर कधी त्या गावाला. हां, पण त्यो जर सोनगावात असेल तर दररोज सकाळी सूर्य उजळायच्या आत माळ्यावरल्या ओढ्यावर आंघोळीला नक्की येतो. तिथे भेटू शकतो तुला. पण मी म्हणतो मास्तर, तू एवढी चौकशी करतोय, नेमकी कुणाला झाले रे भूतबाधा? कोणाला नाही नाना, मलाच आजकाल रात्री चित्रविचित्र स्वप्ने पडतात. दिवसा पण वेगवेगळे भास होतात, म्हणून त्यांना भेटायचे होते. श्रीधरने खोटेच सांगितले.
हत्तीच्या, एवढंच होय? मग त्याला शंभूगुराव कशाला पाहिजे? मंदिरात जाऊन मारुतीचा अंगारा लाव की कपाळाला. नाहीतर चल मंदिरात, मीच लावतो तुला. माझ्या बी हाताला तसा गुण हाय बरं का. हसत वासू नाना म्हणाले, नको नको नाना, मीच जातो, तुम्ही बसा इथंच. तुमचे बाकी सहकारी पण येतीलच आत्ता. एवढे बोलून श्रीधर तिथून निसटला आणि त्याच्या घरी आला. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच उठून तो ओढ्याच्या दिशेने गेला. गावाच्या बाहेर तो भला मोठा मोकळा माळ होता आणि तेथेच वर्षाचे 12ही महिने अखंड वाहणारा तो ओढा होता. उन्हाळ्याच्या दिवसात ओढ्याचं बरंचसं पाणी सुकून जायचं आणि वाळू उघडी पडायची. फक्त काही उथळ पाण्याचे ओघळ वाहताना दिसायचे. पण आता सध्या पावसाळा संपून काही महिनेच झाले असल्याने त्या ओढ्याला खोल आणि वेगाने वाहणारे पाणी होते. ओढ्याच्या कडेकडेने बारकाईने निरीक्षण करत श्रीधर पुढे पुढे जात होता.